हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू तिजारे क्लासेस. आज आपण बघणार आहोत वर्ग 9चा चॅप्टर नंबर 10 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि त्यातला हा तिसरा पार्ट असणार आहे. या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला आयुष्यात नक्कीच कामात पडणार आहे. तर काही जे झालेलं आहे आपलं ते तुम्हाला सांगून देतो की आपलं पेज नंबर 108 109 हा पोर्शनसुद्धा आपण सेकंड लेक्चरमध्ये कवर केला होता. त्यानंतर इथे काही प्रॅक्टिकल्स आपल्याला दिले आहेत. या प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला सुद्धा करून दाखवणार आहे लाईव्ह लेक्चरमध्ये आणि ते तुम्ही सुद्धा बघू शकता. त्याला तुम्ही घरीसुद्धा जर तुमच्या कम्प्युटर असेल तर तुम्ही नक्कीच ते करून बघितले पाहिजे. खूप सोपी असतात, परंतु जोपर्यंत आपण त्याला हात लावणार नाही तोपर्यंत आपल्याला ते थोडेसे कठीण वाटतात. त्यानंतर आज आपण महत्त्वाचा पाठ बघणार आहे. Some uses of information communication technology are given in the boxes below. Demonstration, prediction आणि कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. तर बघा, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट ॲक्च्युली आपण कशासाठी वापरू शकतो त्याचे काही इथे गोष्टी दिलेल्या आहेत. तर डेमॉन्स्ट्रेशनबद्दल बघूया. Some experiments and concepts in science can be demonstrated easily and effectively by using the simulation and animation, for example, functioning of a nervous system. बघा, कुठलाही जर गोष्ट एखादा टॉपिक तुम्हाला जर एक्सप्लेन करून सांगायला सांगितला किंवा तुम्हाला जर एखादा प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं तर नक्कीच तुम्ही काय करता की एखादा PPT फाईल बनवू शकता छान पद्धतीचं पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरमध्ये आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एक एक पॉईंट तुमचे जे ऑडियन्स आहे त्यांना तुम्ही समजावून सांगू शकता. तर डेमॉन्स्ट्रेशनसाठी हा खूपच अत्यंत उपयोगी येणारा एक सॉफ्टवेअर आहे आणि अशा प्रकारचे बरेचसे सॉफ्टवेअर्स तुम्हाला कामात पडतील डेमॉन्स्ट्रेशनसाठी. जसं की मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुम्ही काही टेबल्स वगैरे बनवू शकता. जसं की तुमच्या वर्गातला रिझल्ट कोणता किती आहे, कशाचा जास्त आहे, गणित विषयाचा किती आहे, इंग्रजीचा किती आहे, असे वेगवेगळे तुम्ही टेबल्स त्याचे बनवू शकता. त्या टेबल्सच्या माध्यमातून तुम्ही ऑडियन्सला समजावूनसुद्धा सांगू शकता की कुठल्या विषयामध्ये किती लोक पास झाले, किती नापास झाले किंवा त्यांचा रेशो काय आहे सक्सेसचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्याद्वारे शो करू शकता. नेक्स्ट आहे प्रेडिक्शन. प्रेडिक्शन कॅन बी मेड आफ्टर द कंपाइलिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल मेट्रोलॉजी. आता बघा, प्रेडिक्शन म्हणजे काय तर अंदाज लावणे. आता मेट्रोलॉजी हे जे डिपार्टमेंट आहे जिथे हवामान खातं त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, तर त्या ठिकाणी पाऊस कधी येणार, किती थंडी पडणार, आभाळ येणार की नाही येणार, सूर्य किती तापणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे प्रेडिक्शन करत असतो. परंतु काय झालं की प्रेडिक्शन करणं पाहिजे तितकंसं सोपं नाही आहे आणि त्यासाठी आपण सॅटेलाईट्सचा उपयोग घेतो आणि त्या सॅटेलाईटचा जो डेटा असतो तो कम्प्युटरमध्ये फीड करून आपल्याला कम्प्युटर्स रिझल्ट देत असतात आणि त्या माध्यमातून आपण प्रेडिक्शन करत असतो की बा आज पाऊस येणार नाही येणार, उद्या 2 दिवसानंतर पाऊस येणार की बर्फ पडणार की ऊन पडणार, ह्या सर्व गोष्टी आपण याद्वारे माहिती करून घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. आता बघा, तुम्हाला जर कुठलीही काही अडचण असते कधी, तर तुम्ही काय करता की गुगल सर्चवर सर्च करता आणि त्यामध्ये तुम्हाला जे काय हवं आहे इन्फॉर्मेशन, माहिती, ती सगळीच माहिती तुम्ही गोळा करू शकता. तर त्यासाठी आपण इंटरनेट वापरू शकतो. तर इंटरनेट, ईमेल्स, न्यूज ग्रुप, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही सायंटिफिक इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करू शकता. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांनाच हा अनुभव आलेला आहे की बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन क्लासेस चालू आहे, ट्युशन्समध्ये सुद्धा आणि शाळेमध्ये सुद्धा. तर प्रत्येकाने हा एक अनुभव नक्कीच घेतलेला असेल. यानंतरचा पार्ट आहे आपला अतिशय महत्त्वाचा या चॅप्टरमधला, जो आहे ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ कम्प्युटर फील्ड. आता कम्प्युटर फील्डमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्वतःचा एका बिझनेस करून जर सॉफ्टवेअर्स बनवण्याचे असतील किंवा हार्डवेअरशी रिलेटेड तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर अशा बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज या कम्प्युटर फील्डमध्ये असणार आहे. तर त्यापैकी आपण काही इथे बघणार आहोत की कुठल्या कुठल्या फील्ड्समध्ये तुम्ही कम्प्युटर या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करू शकता. अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर फील्डमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला एक उच्च प्रतीची चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा लागू शकते
जिथे तुम्हाला समाधानसुद्धा मिळेल. हां, एक आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप द्यावी लागेल आणि या क्षेत्रामध्ये जाताना तुम्हाला आयुष्यभर काही ना काही नवीन गोष्टी शिकत राहाव्या लागतील, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. पहिल्या नंबरचा पॉईंट आहे सॉफ्टवेअर फील्ड. This is an important field having accepted the challenges of creating software. Many companies have entered this field. The opportunities in the software field can be classified as follows: application program development, software package development, operating systems, and utility development, special purpose scientific applications. बघा की सॉफ्टवेअर, आता कम्प्युटर म्हटलं की त्याला सॉफ्टवेअर लागतं. आता आज कम्प्युटरच एक काही मर्यादित अशी गोष्ट नाही राहिलेली आहे की जिथे सॉफ्टवेअर लागतं. इतरसुद्धा काही गोष्टी आहेत. जसं तुम्ही मोबाईलवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर त्या ठिकाणी तुझं तिथे सॉफ्टवेअर लागत असतं. काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात. जसं तुम्ही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये गेले तर तिथे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात. ते इन्स्ट्रुमेंट रन करण्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर्स लागतात. तुमची शाळा तुम्हाला रन करण्यासाठी सुद्धा त्या शिक्षकांना, प्रिन्सिपल्सला सॉफ्टवेअरची आवश्यकता असते, ज्यामुळे ते डेटा फीडअप करतात. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये, त्यांच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यांना किती मार्क्स मिळतात आहे, ते किती ॲब्सेंट होते, किती प्रेझेंट होते, या सर्व गोष्टीसुद्धा तिथे मेंटेन केल्या जातात. मेडिकल स्टोअरसुद्धा रन करण्यासाठी सॉफ्टवेअर्स लागतं. किती औषधं आपल्याला आतमध्ये आहेत दुकानामध्ये, किती विकल्या गेले, किती बाकी आहे, कोणाचं पेमेंट शिल्लक आहे, कोणाचे आपण पेमेंट्स देऊन दिलेले आहेत, या सर्व गोष्टीसुद्धा आज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मॅनेज होत असतात. तर असे नवनवीन सॉफ्टवेअर्स आपण बनवतच असतो. काही गेमिंगचे सॉफ्टवेअरसुद्धा आहेत. तुम्हाला सगळ्यांना गेम्स खेळायला नक्कीच आवडत असतात. तर असे गेमिंगचे सुद्धा सॉफ्टवेअर्स बनवण्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या भारतामध्ये सुद्धा आणि इतर देशांमध्ये सुद्धा आहेत. आणि त्यांचीसुद्धा एक रेस लागलेली आहे की कोण चांगला गेम बनवू शकतो आणि तो किती छान पॉप्युलर होऊ शकतो. तर बघा, सॉफ्टवेअर म्हटलं की बरीच मोठी एक फील्ड आली आणि त्या फील्डमध्ये तुम्हीसुद्धा काम करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार. तर जर तुम्हाला सॉफ्टवेअर या फील्डमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. जसं की द ऑपॉर्च्युनिटी इन द फील्ड ऑफ इन क्लासिफाईड फॉलोज, दॅट इज द अप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट. अप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे जसं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, वर्ड आहे, अशा पद्धतीचे जे कामाचे अतिशय सॉफ्टवेअर्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. सॉफ्टवेअर पॅकेज एखादं भेटू शकते, त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं काम पडू शकते. ऑपरेटिंग सिस्टीम, जसं तुम्हाला मी ते पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ऑपरेटिंग सिस्टीम काय असते, ती ऑपरेटिंग सिस्टीम जसं तुम्ही नेहमी वापरता विंडोज नावाची ऑपरेटिंग सिस्टीम, तर तशा पद्धतीने नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा येत असतात, ज्या जास्तीत जास्त युजर फ्रेंडली करण्यासाठी प्रयत्नशील असतात कंपन्या. जसं तुम्ही मोबाईलमध्ये अँड्रॉईड नावाची ऑपरेटिंग सिस्टीम वापरता, अगदी तशाच पद्धतीने ॲपलचे फोन ज्या व्यक्तींकडे आहेत त्यांच्या फोनमध्ये ॲपलची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम राहते. म्हणजे नॉर्मल जो फोन असतो सॅमसंगचा किंवा इतर MI, रेडमी, या सगळ्या गोष्टीचे मध्ये, या सगळ्या फोनमध्ये ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्या अँड्रॉईडच्या आहेत. परंतु जे ॲपलचा जो मोबाईल असतो त्याच्यामध्ये ॲपल या कंपनीने स्वतः बनवलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजे काय की तिथे त्यांना लोक लागले असतील काम करण्यासाठी आणि त्या अपडेट होत राहतात नेहमीच. असं नाही आहे की बा एकदा बनवली तर तेच चालू आहे 15-20 वर्षापासून. कंटिन्यू त्याच्यावर रिसर्च चालू असतो आणि नवनवीन ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्या बनवल्या जातात, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. नेक्स्ट आहे, याच फील्डमध्ये जर तुम्हाला आणखी काही वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर हार्डवेअर फील्डसुद्धा आहे. टुडे देअर आर सेव्हरल कंपनीज इन अवर कंट्री टू विच मेक कम्प्युटर्स. दे सेल कम्प्युटर्स दॅट दे हॅव देमसेल्फ मेड. Others sell computers bought from the outside as well as repair them and take a maintenance contract to keep a computers in a big companies working efficiently without a break. बघा की मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत ज्या हार्डवेअर्स बनवतात. आता हार्डवेअर्स नेमकं काय, तर जो CPU असतो त्याचा बॉक्स, त्यानंतर मॉनिटर, त्यानंतर माऊस, कीबोर्ड, या सगळ्या वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करणे, याला म्हणू आपण हार्डवेअर फील्ड. तर हार्डवेअर फील्डमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तयार करावे लागतात कम्प्युटरचे, कीबोर्डचे, माऊसचे, आणि ते रन झाले पाहिजे, ते युजर फ्रेंडली असले पाहिजे, अशा पद्धतीने ते बनवण्याचा प्रयत्न करतात. सोबतच ते इकॉनॉमिकल कंडिशन्ससुद्धा त्याच्यावर विचार केला जातो की हे कमीत कमी पैशामध्ये कसं बनवता येईल जेणेकरून लोक त्याला विकत घेऊ शकतील.
त्यानंतर आता या फील्डमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या रिपेअर फील्डमध्ये सुद्धा काम करतात. जसं की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे हजारो कम्प्युटर्स असतात, तर त्याच्यामध्ये काही ना काही बिघाड होत असतो, तर तो दुरुस्त करून देणे हे सुद्धा काही कंपन्यांचं काम आहे. त्यासोबतच बरेचसे असे जॉब्स आहे की जे हार्डवेअर डिझायनिंग किंवा हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर असेंब्ली, टेस्टिंग, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर्स या सगळ्या गोष्टींसाठी असतात. जसं की आता हार्डवेअर डिझायनिंग म्हणजे काय, तर मॉनिटर समजा एखादा बनवायचा आहे, आपल्याला तयार करायचा आहे नव्याने, तर त्याचं डिझाईन काढणे, त्या डिझाईन असं असायला पाहिजे की तो मॉनिटर तयार झाल्यानंतर पडला नाही पाहिजे खाली, तिरपा केला थोडासा तरी तो पडला नाही पाहिजे. असा सर्व विचार आपल्याला तेव्हा करावा लागेल. हार्डवेअर प्रोडक्शन, आता प्रोडक्शन करतेवेळी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्याची स्क्रीन किती साईजची असायला पाहिजे, तो किती मोठा असायला पाहिजे, त्याची रिझोल्युशन्स किती असायला पाहिजे आणि त्याची टेस्टिंगसुद्धा असली पाहिजे. असेंब्ली म्हणजे काय की स्क्रीन म्हणजे तो जो काच आहे आणि तो बाजूची जी बॉडी आहे, त्याचे जे इलेक्ट्रिकल सर्किट्स आहेत ते सगळे एकमेकांवर बसवणे, त्याला आपण म्हणतो असेंब्ली. ही असेंब्ली झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग करणे, तर टेस्टिंगमध्ये सुद्धा जॉब असतात. म्हणजेच काय की एखादं प्रॉडक्ट जर फॅक्टरीमध्ये बनलं तर त्या फॅक्टरीमधून ते बाहेर जाण्याआधी त्याला व्यवस्थित टेस्ट करून घेणे, जेणेकरून पुढे एकदा ते ग्राहकाजवळ गेल्यानंतर ते चालू व्हायला पाहिजे व्यवस्थितरित्या, ते रन झालं पाहिजे, जेणेकरून त्या कंपनीची जे इमेज आहे ती चांगल्या पद्धतीने ग्राहकांच्या मनामध्ये ठसून राहील आणि पुढे भविष्यात जर त्यांना कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर ते सुद्धा त्यांना घेता येईल त्याच कंपनीमधून. आणि कारण कसं आहे की एकदा विश्वास जर एखाद्या कंपनीवर बसला तर ग्राहक तेच प्रॉडक्ट त्याच कंपनीकडून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. नेक्स्ट आहे सर्व्हिसिंग आणि रिपेअर्स. म्हणजेच काय, कम्प्युटरमध्ये जर बिघाड होत असतील तर त्याचे सर्व्हिसिंग आणि त्याचे रिपेअर्स करण्यासाठी सुद्धा बरेचसे दुकानं तुमच्या शहरामध्ये सुद्धा उपलब्ध आहेतच. नेक्स्ट आहे तिसरा पॉईंट आपला ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय की तुम्ही शिक्षक बनू शकता या क्षेत्रामध्ये. आता बघा, द ट्रेनिंग ऑफ अ न्यू एंट्रन्स फॉर व्हेरियस जॉब्स ॲज अ वास्ट फील्ड. एंट्रन्सचा अर्थ होतो प्रवेशद्वार. म्हणजेच काय की जे नवीन विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येणार आहेत तर त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांना कोणी ना कोणी त्यांना शिकवण्यासाठी ट्रेनर्स लागणार आहे, शिक्षक लागणार आहे. तर हे ट्रेनर्स कसे असले पाहिजे, तर ते डेडिकेटेड असले पाहिजे आणि ते कंटिन्यू अभ्यास करणारे व्यक्तीच असायला पाहिजे. कारण टेक्नॉलॉजी ही नवनवीन रोजची येत असते आणि तेवढी माहिती त्यांनासुद्धा असली पाहिजे जे तुम्हाला सांगू शकतील चांगल्या पद्धतीने. त्यामुळे तुम्ही तुमचा टीचर जो आहे, तुमचा जो शिक्षक आहे, ट्रेनर आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीचा निवडला पाहिजे जर तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये जात असाल तर. त्यानंतर आहे फोर्थ नंबरचं पॉईंट, दॅट इज द मार्केटिंग. देर आर मेनी इस्टॅब्लिशमेंट विच मेक अ सेल अँड कम्प्युटर्स अँड रिलेटेड असोसिएट्स. म्हणजेच काय की बघा, मार्केटिंग का लागतं कम्प्युटर्स या क्षेत्रामध्ये, तर बनवलेले जे कम्प्युटर्स आहेत मोठ्या मोठ्या कंपनीनी ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी मोठी जी काही डिस्ट्रीब्युटर चेन असेल, वेगवेगळ्या दुकानांना जाऊन भेटी देणे, त्या दुकानदारांना समजावून सांगणे की हा मार्केटसुद्धा, या मार्केटमध्ये आता हा सुद्धा एक नवीन कम्प्युटर आलेला आहे, तो सुद्धा कम्प्युटर तुम्ही विकला पाहिजे, तुमच्या दुकानामध्ये ठेवला पाहिजे. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी टी व्हीवर ॲडव्हर्टाईजमेंट त्यांना करावी लागेल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना पार पाडावं लागतात मार्केटिंग या डिपार्टमेंटमधून. आणि सोबतच ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या हजारो कम्प्युटर्स एकाच वेळी बल्कमध्ये पर्चेसिंग करतात, तर त्यासुद्धा त्यांना विचारात घ्यावं लागतात आणि त्या कंपन्यांनासुद्धा जाऊन भेटी देऊन त्यांना सांगावं लागतं की आपल्याकडे हे या प्रकारचे कम्प्युटर्स आहेत, तुम्ही तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला जसे लागते आहेत त्याचे पद्धतीची आम्हाला कॉन्फिगरेशन सांगा, आम्ही तसे कम्प्युटर बनवून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी त्या मार्केटिंग क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट. हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट म्हणेल मी, कारण मोस्ट ऑफ द कम्प्युटरचे इंजिनियर्स झालेले असतात. ते सगळ्यात शेवटी त्यांचं शिक्षण झाल्यानंतर एकदा तरी असा एक कोर्स करणार आहे, ज्या कोर्सबद्दल मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ वर्कमध्ये CDAC, एक CDAC नावाचं ऑर्गनायझेशन आहे, ज्याचं लॉंग फॉर्म आहे सेंटर फॉर अ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. तर CDAC नावाची एक संस्था आहे. ही संस्था पुण्यामध्ये आहे आणि ह्या आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे की ही संस्था आपल्या पुण्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे.
इज अ लीडिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया विच कंडक्ट्स रिसर्च इन द फील्ड ऑफ अ कम्प्युटर. तर ही एक अशी संस्था आहे की जी कम्प्युटर या क्षेत्रामध्ये रिसर्च करत राहते. रिसर्च म्हणजे काय की नवनवीन गोष्टी कुठल्या येऊ शकतात आणि त्या कुठल्या पद्धतीने आपण वापरायला पाहिजे. नवीन नवीन IC बनवणे, नवीन नवीन रॅम बनवणे, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पॉवर तो देणारा जो कम्प्युटर आहे तो बनवणे. तर अशा पद्धतीचे कम्प्युटर्स बनवण्यासाठी जे काय रिसर्च करावे लागतात ते या ठिकाणी केले जातात. द फर्स्ट इंडियन सुपर कम्प्युटर वॉज मेड विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्टिट्यूट. तर बघा, जे सुपर कम्प्युटर्स असतात, आता सुपर कम्प्युटर बऱ्याच वर्षाआधी बनवला गेला होता आणि तो पहिल्यांदा जेव्हा बनवला गेला तो इंडियामध्ये याच ऑर्गनायझेशनमध्ये बनवला गेला होता, म्हणजे पुण्यामध्ये. व्हॅल्युएबल द गायडन्स फॉर द मेकिंग दिस कम्प्युटर द परम कम्प्युटर वॉज रिसीव्ह फ्रॉम द सिनियर सायंटिस्ट विजय भटकर. तर एक तुमच्या आमच्यासारखे मराठी माणूस होते विजय भटकर नावाचे. त्या व्यक्तींनी हा कम्प्युटर बनवण्यासाठी बरीच मदत केली होती. ते एक मोठे सायंटिस्ट आहे आपल्या भारतामधले आणि संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध आहे विजय भटकर. त्यानंतर आहे की त्यांनी जो कम्प्युटर बनवून दिला किंवा त्यांच्या गायडन्समध्ये जो कम्प्युटर या ऑर्गनायझेशनमध्ये बनवला गेला, सीडॅक या ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्याला आपण नाव दिलं होतं परम कम्प्युटर. परम मीन्स सुप्रीम, म्हणजेच काय, परमचा कम्प्युटर होतो की सुप्रीम म्हणजे त्याच्यापेक्षा सुपर कम्प्युटर, त्याच्यापेक्षा मोठा कम्प्युटर त्या काळात तरी कुठलाच नव्हता. दिस कम्प्युटर कॅन परफॉर्म अ बिलियन्स कॅल्क्युलेशन पर सेकंड. इट इज यूज इन अ मेनी फील्ड लाईक अ स्पेस रिसर्च, मुवमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ, रिसर्च इन ऑइल डिपॉझिट्स, मेडिसिन, मेस्ट्रोलॉजी, इंजिनिअरिंग, मिलिटरी एक्सेट्रा. तर बघा, हा जो परम कम्प्युटर आहे हा एकाच वेळेस कितीतरी कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो पटापट. आता बघा, तुम्ही सगळ्यांनीच कधी ना कधी मोबाईल किंवा तुमचं कम्प्युटर वापरलेला आहे. तर तो कधी हँग होतो किंवा कधी चालू नाही होत किंवा खूप स्लो प्रोसेस करतो, एका वेळेस खूप जास्त ॲप्लिकेशन्सला सांभाळू शकत नाही. तर हा जो परम कम्प्युटर असतो त्याची रॅम खूप जास्त असते, त्यामुळे तो खूप फास्ट काम करू शकतो. आणि त्यामुळे काय आहे की तो एक जे मोठे मोठे कामं असतात, जसं की स्पेसमध्ये रिसर्च करणे. आता स्पेसमध्ये रिसर्च करणं म्हणजे काय की आता मंगळाची दुरी किती असणार पृथ्वीपासून, त्याचे कॅल्क्युलेशन्स करून देणे. त्यानंतर जे काय मेटेरॉलॉजी आहे, समजा मेटेरॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये हवामान खातं जे आहे, तर पाऊस कधी पडणार किंवा ऊन किती पडणार, 2 दिवसानंतर ऊन किती पडणार, ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्या अशा पद्धतीच्या कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळू शकते. त्यानंतर आहे इंजिनिअरिंग, मिलिटरी. आता जे इंजिनिअरिंगची जी फील्ड आहे, मोठे मोठे जे इंजिनियर्स आहेत ते मोठा ब्रिज बांधतात किंवा मोठे मोठे काही डॅम्स तयार करतात, तर त्याचं तेव्हा कॅल्क्युलेशन्ससुद्धा व्यवस्थित असणं फार आवश्यक आहे. तर अदरवाईज ते जे बिल्डिंग आहे किंवा ते जे काय कन्स्ट्रक्शन बांधलेलं आहे ते पडायला नको किंवा जास्तीत जास्त काळ टिकायला हवं. तर या दृष्टिकोनातून सुद्धा त्यावर बराचसा रिसर्च या अशा पद्धतीच्या कम्प्युटरच्या माध्यमातून आपण करू शकतो. मिलिटरी जे आहेत, जसं की मिलिटरी आपण बघतोय की एअरफोर्स असतं, नेव्ही असतं, तर ह्या सगळ्या गोष्टींनासुद्धा या लोकांनासुद्धा याचा खूप उपयोग झालेला आहे. नेक्स्ट आहे द CDAC हॅज ऑल्सो पार्टिसिपेटेड इन द डेव्हलपिंग द ASCII कोड फॉर रायटिंग द लँग्वेजेस स्क्रिप्ट, इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इंडियन इंटरचेंज. बघा, जे सॉफ्टवेअर आपण तयार करत असतो ते सॉफ्टवेअर एका लँग्वेजमध्ये लिहितो आपण. म्हणजेच काय की त्याला तयार करावं लागतं, म्हणजे त्याचेसुद्धा सॉफ्टवेअर्स असतात की ज्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ते लँग्वेजेस लिहितो. तर त्या लँग्वेजेसच्या माध्यमातून बघा, जसं तुम्हाला एखादा जर निबंध लिहायला सांगितला, तर निबंध लिहिण्यासाठी तुम्ही काहीतरी शब्द लिहिणार आहात. अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला जर एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं असेल, मग ते सॉफ्टवेअर गेमचं असो किंवा एखाद्या ॲप्लिकेशनचं असो, एखाद्या मोबाईल ॲपचं असो किंवा एखादा दुसऱ्या कुठला एखादा सेक्टर असेल, जसं एखादा मेडिकलमध्ये वापरण्यात येणारं जर सॉफ्टवेअर असेल किंवा इतर कुठलंही सॉफ्टवेअर, तर हे अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी तुम्हाला ASCII कोड्स लागतात. ASCII कोड्स काय असतात, तर ASCIIचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आता ASCII म्हणजे ही एक अशा पद्धतीची लँग्वेजेस असतात वेगवेगळ्या, जसं की तुम्ही काही नावं ऐकली असतील, C लँग्वेज, C++ लँग्वेज, त्यानंतर जावा लँग्वेज. मी तुम्हाला काही लिहून दाखवतो, जसं की C लँग्वेज, त्यानंतर C++ लँग्वेज, त्यानंतर जावा लँग्वेज,
तर अशा बऱ्याचशा लँग्वेजेस इथे या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्या माध्यमातून आपण या अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन जे आहेत ते तयार करत असतो आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आज आपला इथे चॅप्टर संपलेला आहे. पुढे या एक्सरसाइज आहे, ती एक्सरसाइज तुम्ही घरून नक्की करून बघायची आहे. आणि तुम्हाला माझं लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही, तर हे चॅनल तिजारे क्लासेस नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो.